नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. आज खिडकाळीच्या पाठीवर बिंदूरच्या शर्यती होत्या आणि या बिंदूरच्या मैदानावर सर्व बिंदूर क्षेत्रामधील टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळाले. त्यामध्ये मथुरसुद्धा आलेला होता. मथुर होता, बकासूर होता आणि बकासूर तसेच माणिकरावसुद्धा आलेला होता, साम्राज्य होता आणि दुसरीसुद्धा बैल इतर खूपच होते, पाखऱ्या होता. मित्रांनो, या मैदानावर साम्राज्य हा विजयी ठरला, तर बकासूरची गाडी ही 2 वेळा पराजित झाली आणि धक्कादायक म्हणजे बऱ्याचशा फरकामध्ये पहिल्या फेऱ्यामध्ये म्हणजेच पहिली जी काही बिनजोड झाली त्या बिनजोडमध्ये बकासूर आणि बकासूरचा पैरा होता वजीर. तर यामध्ये बऱ्याचशा फरकामध्ये निर्विवाद असे वर्चस्व दुसऱ्या गाडीने केले आणि बकासूरला या पहिल्या बिनजोडमध्ये हार पत्करावी लागली. तर त्याला मुख्य कारण काय असू शकते? कारण या मैदानावर दोनही बिनजोड बकासूरच्या हातातून गेलेले आहेत. त्याला कारणही तशीच असणार आहे. आणि दुसरी जी काही बिनजोड झाली त्यामध्ये बकासूरचा पैरा माणिकराव होता. तर सुरुवातीला गाड्या सुटल्या त्यावेळेला पब्लिक खूप पाठीमध्ये होती, ते सुद्धा एक कारण असू शकते. त्यामध्ये माणिक आणि बकासूर यांच्यासुद्धा पाठीमध्ये पब्लिक खूपच होती, त्यामुळे सुरुवातीला स्पीड पाहिजेल असा गाडीला घेता आला नसेल, हे एक कारण असू शकते. आणि त्यानंतर जी काही पहिली बिनजोड झाली होती तर ही बिनजोड बऱ्याचशा फरकाने बकासूर आणि वजीरला हार पत्करावी लागली होती. या पहिल्या बिनजोडमध्ये त्याला कारण असे होते की पहिल्या बिनजोडमध्ये बकासूर आणि वजीर हे धावत असताना एकमेकांना थोडेसे खेचत होते असे दिसून आले. कारण बकासूर वजीरच्या साईडने वजीरला दाबत होता, तर वजीर हा बकासूरच्या साईडला थोडासा दाब देत होता असे समजले. आणि त्यानंतरच त्यांना अपयश आले पुढे जाऊन. तर मित्रांनो, एकूणच बकासूरला अपयश येण्याचे बिनजोडचे कारण हे सुद्धा असू शकते. आणि दुसरे कारण असे की बकासूर 2 दिवसाआड मैदाने करत असतो आणि सतत धावत असतो. त्यानंतर त्याचा प्रवाससुद्धा सारखा चालू असतो, या मैदानावरून त्या मैदानावर असा त्याचा प्रवाससुद्धा चालू असतो. त्यामुळे बकासूरच्या धावण्यावर सुद्धा परिणाम झाला असावा. तसेच पहिल्या सुरुवातीला बकासूरला फेरा देणे आवश्यक होते, कारण मागे झालेल्या कडाव केसरी या मैदानावर बकासूरला पहिला फेरा देण्यात आलेला होता आणि त्यानंतर बिनजोडची शर्यत करण्यात आली होती. तर बकासूर त्यावेळेला विजयी ठरला होता. तर या वेळेला तसे काही केले नाही, हे एक कारण असू शकते. तर मित्रांनो, बकासूर हा मुख्य बैल म्हणजे ओपनच्या मैदानावरचा आहे आणि गट पासच्या वेळेला गट पास करता वेळेस गाडी ही स्लोच असते, इतका काय स्पीड नसतो सुरुवातीच्या वेळेला गटाला. आणि तीच पद्धत बकासूरने पकडली असावी. आणि बिनजोडला तर थोडी गाडी सुरुवातीला स्लो असणे जमतच नाही, कारण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत स्पीड पाहिजे तरच बिनजोड जिंकू शकतो. तर मित्रांनो, या ओपनच्या मैदानावर जी काय बकासूरला सवय आहे की गटाला थोडे कमी वेग दाखवणे, त्यानंतर शेमीमध्ये वेग जास्त दाखवणे आणि फायनलला तर अतिशय वेगवान बकासूर धावत असतो. त्यामुळे कदाचित या बिनजोडमध्ये त्याचासुद्धा फरक पडू शकतो, कारण ओपनचे मैदान आणि बिनजोड यांमध्ये फरक आहे. मित्रांनो, या मैदानावर सुरुवातीला बकासूरला जर एक फेरा दिलेला असता तर कदाचित बकासूर हा बिनजोड जिंकला असता. त्यानंतर पैऱ्याचाही एक भाग आहे. जे काही बकासूरला या मैदानावर पैरे भेटले ते ओपनमध्ये धावणाऱ्या बैलांचेच. तर
तो सुद्धा एक फरक आहे आणि एकदम एक नंबरचा पायरा हा बकासूरला मिळालेलाच नाही. जे काही दुसरे बैल होते, जे हरण्या आणि लखन, हे एक नंबरवर धावणारे बैल, ते दोन्ही बैल सारखे होते. त्यामुळे त्यांना काय जिंकण्यात फारसा फरक पडलेला नाही. तसा बकासूरला एक नंबरचा पैरा कोणी देण्यास तयार नाही किंवा त्यांचे जे काही नियोजनकर्ते आहेत ते एक नंबरचा पैरा बघत नाहीत. बकासूरला बिनजोडसाठी जो काही सोनारपाड्याचा मोठा सोन्या आहे अशा प्रकारचा पैरा पाहिजे, तरच बकासूरला बिनजोडमध्ये यश प्राप्त होणार आहे. कारण मागील वर्षी जी काही मोठा सोन्या आणि बकासूर तसेच मथुर यांच्या विरोधामध्ये शर्यत एक झाली होती, अतिशय पाहण्यासारखी होती आणि पळही अतिशय होता दोन्ही गाड्यांचा. असा पैरा असला तरच बकासूर बिनजोडमध्ये जिंकू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 महिन्यानंतर बिनजोडला बकासूर आलेला होता, म्हणजेच 1 महिन्याचा गॅप होता आणि त्यांनी जी काही सवय पकडलेली ओपन मैदानांची, तर ती सवय त्याला दिसआडीने किंवा 2 दिवसाआडीने पळवले जात होते. ती सवय त्याने पकडलेली आणि अचानकच बिनजोडला येथे त्याला पळवण्यात आले. हा सुद्धा एक फरक असू शकतो. परंतु सर्वांनाच माहीत आहे बकासूर हा अतिशय वेगवान बैल आहे आणि त्याला मोहिल शेठ धुमाळ हे त्याच्याबद्दल सांगत असतात की महाराष्ट्रामध्ये बकासूरसारखा पळणारा बैल आत्तापर्यंत मिळालेला नाही, म्हणून आम्ही बकासूरला जोड दुसरा बैल खरेदी करत नाही. मित्रांनो, एकूणच बकासूरच्या बाबतीत शंका घेणे चुकीचे आहे. तुम्हाला वाटत असेल की बकासूरचा पळ कमी झाला असावा, परंतु असे नाही. त्याला दुसरेच कारण असू शकते. तर पाहूया, पुढे ओपनची मैदाने आहेत आणि पुन्हा पण बिनजोडची सुद्धा मैदाने होणारच आहेत. कदाचित पाऊस जर लांबणीवर असला तर एका पाठोपाठ एक बिनजोडची मैदाने होतीलच. परंतु आता पुन्हा एकदा बकासूर येणे हे शक्य नाही, कारण पाऊस काळा खूपच जवळ आलेला आहे आणि बकासूर आता घाटावर सोनहिरा केसरी हे 5 तारखेला मैदान होत आहे. या मैदानावर किंवा उद्यासुद्धा एक मैदान होणार आहे 3 तारखेला. या मैदानावर सुद्धा बकासूर दिसणार आहे. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.